दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमामध्ये मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्या एका थोर व्यक्तिमत्वाची ओळख पुन्हा एकदा नव्याने आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या या जनता राज न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या थोर समाजसेविका मेधा पाटकर मॅडमना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने आणि आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर तुमची ओळख करून देणं सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे. त्यामुळे एका क्लिकवरती अगदी गुगल देखील तुमच्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी पुरवते आहे. त्या गोष्टीकडे आपण न जाता थोडक्यात मी तुमचं आत्ताचं जीवन आणि याच्यानंतरचे म्हणजे जे काही आधी ज्या काही घटना तुमच्या आयुष्यात घडलेल्या होत्या, अगदी इतिहासात न जाता मध्यंतरातला जो काळ आहे आणि आत्ताचा जो काळ आहे, या दोन्ही काळाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आमच्या दर्शकांना ऐकायला आवडेल किंवा जाणून घ्यायला असं आवडेल की एक समाजसुधारका त्यांच्या आयुष्यात असलेले एक प्रेरणास्रोत जी असते, ती प्रेरणास्रोत म्हणा किंवा एक मोटिवेशनल सोर्स काय होतं की ज्यामुळे तुम्ही समाजसुधारक तुम्हाला असं व्हावं असं वाटलं? असं काय आमच्याकडे माझ्या लहानपणापासून आमच्या कुटुंबामध्ये माझे आई आणि वडील दोघंही सामाजिक कार्यातच होते. या आईच सरकारी ऑफिसर पण होती, त्यामुळे कमाई करत होती. पण माझे वडील हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये 16व्या वर्षी जेलमध्ये होते 1 वर्ष, आणि तिथून आल्यापासून त्यांनी कामगार संघटनेचं काम सुरू केलं. त्यामुळे आमचं घर अगदी छोटं होतं, म्हणजे 2 खोल्या एवढ्यातच बसणाऱ्या अशा. त्याच्यामध्ये सतत कामगारांच्या बैठका, चर्चा, हेच सगळं चालायचं आणि वेगवेगळे अनुभव यायचे. तर मी पण जरी तिथेच बसून कोपऱ्यात अभ्यास करत असले तरी मी पुस्तकाच्या वरून ते सगळं बघत होते. तर तो एक स्रोत म्हणता येईल. आणि दुसरं की लहानपणापासून राष्ट्र सेवा दल नावाचं एक समाजवादी विचाराचं युवा दल, याच्यामध्ये दर शनिवार रविवारी गरीब वस्त्यांमध्ये काम करणं, नंतर कथामाला, साने गुरुजी कथामाला चालवणं, आणि दर सुट्टीमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर राबणं किंवा विहिरी खोदणं, आणि त्याच्याबरोबर बौद्धिक सुद्धा चालत होती. त्यामुळे एकूण श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, आपली युवकांची युवतींची जबाबदारी काय, या सगळ्या मुद्द्यावरती तिथे प्रबोधन होत होतं. म्हणजे अनुभवातून तुम्हाला हे शिकायला मिळालं. या सगळ्यामधून जाता जाता मग जेव्हा कार्य सुरू झालं ते समाजकार्यामध्येच प्रशिक्षण घेताना सुरू झालं. त्याच्यामध्ये अगदी केसवर्क, ग्रुप वर्क, कम्युनिटी ऑर्गनायझेशन सगळं असतं. ते टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये. त्यामुळे माझं BSc झाल्यानंतर, तिथे आल्यानंतर सगळा सोशल सायन्सेसचा अभ्यास झाला. तो माझा जवळजवळ PhD पर्यंत गेला. तिथे मग विकास हा माझा महत्वाचा मुद्दा होता. आणि एकूण विकासाचा ज्या पारंपरिक समुदाय आहेत किंवा निसर्ग निर्भर समुदाय आहेत त्यांच्यावर होणारे परिणाम, दलित, आदिवासी वगैरे, ह्या सगळ्या विषयात मध्ये अभ्यास करता करता मग पुढे जाणं झालं आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. मॅडम, खरं तर नर्मदा बचाव आंदोलन तुमच्या आयुष्यातला एक माइलस्टोन वर्क ज्याला आपण म्हणतो, तिथून तुमची ओळख अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणा तर देशाला तिची ओळख झाली. एकंदरीत तत्कालीन परिस्थितीमध्ये नर्मदा बचाव आंदोलन का करावं लागलं तुम्हाला? काय परिस्थिती होती त्यावेळेस? मी गुजरातमध्ये काम करत होते. उत्तर पूर्व पट्टी जी आहे गुजरातची ती सगळ्या आदिवासी इलाका आहे. डांग मध्ये पण काम होतं. तिथे ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट होता. साबरकांठा, बनासकांठामध्ये काम होतं, जिथे 8 कोऑपरेटिव्ह चालत होत्या. आणि तिथे खास धरणच होती, हातमती आणि इंद्रासी या 2 नदींवरची. आणि त्या धरणामध्ये बुडालेली जमीन जेव्हा ती खुलते त्यावेळेला त्यांच्यावर कुणाचा अधिकार त्या जमिनीवरती? तर जे दलित, आदिवासी, बंजारा समाजचे लोक, त्यांना विस्थापित असून सुद्धा बाजूला करून ज्यांना उच्चवर्णीय मानलं जातं त्यांनी ते कब्जा करून चालवणं हे चाललं होतं. अशा वेळेला एक तिथले गुजरातचे अत्यंत वृद्ध गांधीवादी शिक्षक, त्यांनी लढून ते कार्य गरिबांच्या हाती घेतलं. आणि ते
कॅन्सरनी वारले तेव्हा मला त्यांना आश्वासित करावं लागलं आणि मग मी ते कार्य सुरू केलं. तर त्यापासून ती सुरुवात झाली आणि मग एकदा अशी वेळ आली की एका चर्चेमध्ये सर्व्हायव्हल म्हणजे जीवन अस्तित्व या मुद्द्यावरती चर्चा होती. त्यावेळेला नर्मदेची माहिती एका वकीलबाईंच्याकडून मिळाली आणि मग त्यांच्याबरोबर मी जायचं ठरवलं. 2.5 दिवस चालता चालता लक्षात आलं की लोकांना काही माहिती नाही, धरणाची काही माहिती दिलेली नाहीये, त्यांचा जणू काही अधिकारच नाही पिढ्यानपिढ्या तिथे राहू नये. त्यामुळे सगळे प्रश्न विचारायला लागले आणि मग विश्व बँक आली. मग विश्व बँकेपर्यंत लढावं लागलं आणि एकूण संघटित शक्ती तयार झाल्यामुळे जी पहिली पहाडी पट्टीमध्ये आदिवासी 100% जिथे होते त्यांची आणि नंतर मग मैदानी क्षेत्रात आले. मैदानी क्षेत्रामध्ये फार राजकारण पण होतं. काँग्रेस आणि बीजेपी दोन्हीचे लोक होते आणि मोठे शेतकरी पासून ते भूमिहीन मजुरांपर्यंत होते, कुम्हार, पशुपालक हे सगळे होते. म्हणजे प्रत्येकाचा अधिकार हा मुद्दा घेत 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 आम्ही पुढे गेलो आणि ते सगळं प्लॅनिंग सुद्धा झालेलं नव्हतं. म्हणून आम्हाला मग धरण थांबवण्याचा आग्रह धरावा लागला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने ते धरण 4 वर्ष थांबून धरलं. तेव्हा पुनर्वसन पुढे गेलं. पण आजही जवळजवळ 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन झालं आहे. पण या वर्षी जे भोगलेलं आहे ते सरकारने जाणून बुजून जे कारस्थान केलं, जलस्तर बुडीताचे हे खाली उतरवून 16,000 कुटुंबांना बाहेर करून त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला खोट्या शपथपत्रातून सुप्रीम कोर्टापुढे पण की पुनर्वसन पूर्ण झालेलं आहे, बॅलन्स इज 0. त्याला आम्ही खूप चॅलेंज केलं, परंतु सुप्रीम कोर्टाने शेवटी अटी घालून मंजुरी दिली आणि अटी न पाळता यांनी धरण पुढे पुढे नेत नेत शेवटी मोदीजी ज्या वेळेला प्रधानमंत्री झाले त्यांनी धरण पूर्णच करण्याचा ध्यास घेतला. पण या वर्षी आता पूर आला त्यावेळेला अनेक गावांमध्ये ध्वस्त झाली गाव आणि ती जी 16,000 कुटुंब त्यांनी बाहेर केली होती बुडीताच्या लेवल्स बदलून, त्यांना अर्ध अधिक काही काही दिलेलं होतं, घर प्लॉट दिला होता पण अनुदान दिलं नव्हतं, ती सगळी जवळजवळ ध्वस्त झाली आणि हजारो एकर जमीन ही बुडाली. हा जो लेवलचा गोंधळ असतो आणि हे जे एकूण खोटी शपथपत्र घालून एखादा प्रकल्प पुढे नेण्याचं सरकार थाटतं, याच्यामध्ये राजकीय आणि आर्थिक हितसंबंध असतात. पण विश्व बँकेने ह्याला पैसे थांबवले या धरणाचे आंतरराष्ट्रीय. खरं तर मॅडम, नर्मदा बचाव नंतर तुम्ही पाठीमागे फिरून नाही बघितलं, त्यानंतरच्या मेधा पाटकर काय आहेत, काय सांगाल त्याबद्दल? तिथून तुम्हाला धाडस मिळालं आणि अनेक बचाव आंदोलन आम्ही अजूनही सोडलेलं नाहीये, पूर्ण झालेलं नाहीये. कारण 16 सप्टेंबरला या वर्षी जी मोठी बुडीत आलं, डूब आली, ती मुख्य कारण असं झालं की अतिवृष्टी आणि पाणी असेल परंतु प्रत्येक मोठ्या धरणांवरती जे गेट्स लावले जातात त्या गेट्स मधून त्या वेळेला पाणी सोडायचं असतं, ते यांनी केलं नाही. कारण यांना पंतप्रधानांचा जन्मदिवस साजरा करायचा होता 17 सप्टेंबरला आणि म्हणून ते 24 तास पर्यंत यांनी गेट्स उघडली नाही. याचा परिणाम हा झाला की 100च्या वर गावं बुडाली आणि ज्या वेळेला त्यांनी गेट्स खोलली 17 सप्टेंबरला सकाळी पण उशिरा, त्यावेळेला 18 लाख क्युसेक्स पाणी खाली सोडलं गेलं, एकदमच सोडलं गेल्यामुळे आणि त्यामुळे मग गुजरातची भरूच आणि अंकलेश्वर सारख्या शहरामध्ये हजारो घरं बुडाली, तिथली शेती बुडाली, तिथल्या इंडस्ट्रीजना परिणाम भोगावे लागले. तिथले तीर्थ तर आता परिक्रमावासी हजारो आजच्या रोज सुद्धा चालतायत, त्याच्यात 80% महाराष्ट्रातले लोक जातात. परंतु त्यांना हे माहिती नाही की नर्मदेची काय स्थिती आहे. नर्मदेच्या किनाऱ्यावरून आता परिक्रमा होऊच शकत नाही, त्यांना आता शहरातून म्हणजे बिल्डिंगच्या जंगलातून चालावं लागतंय आणि तिथे तीर्थ तर 2013 पासून ध्वस्त झालेली आहेत आणि समुद्र 60 किलोमीटरच्या वरती आतमध्ये आलेला आहे नदीमध्ये, त्यामुळे नदी खारी झालेली आहे, तिथलं भूजल खारं झालेलं आहे, भरूच सारख्या शहरांना पिण्याच्या पाण्याचं संकट आलं. आता गुजरातचे सगळे लोक आक्रोशित आहेत. या धरणाचं जे लाभ मिळणार होते खास कच्छ आणि सौराष्ट्रासाठी म्हणून हे धरण असा दावा गुजरात सरकार करत होतं आणि केंद्र सरकार त्यांच्यावर जोडलं. प्रत्यक्षामध्ये कच्छच्या एकाही शेतकऱ्याला सिंचनाचा लाभ मिळालेला नाही. तेव्हा आमच्या विरुद्ध जे प्रचार करतात, हो तुमच्या विरोधात बऱ्याच वेळा बोललंय गेलं की तुमच्यामुळे कच्छला पाणी पोचलं नाही. तो अनुभव तुमचा काय होता की समाजसेवेसाठी तुमचा समाजसेवेचा वसा घेतला आणि लोक तुमच्यावरती तुमच्याच विरोधात बोलत होते?
नाही, लोक म्हणजे कोण हो, जे अज्ञानी असतात, बुद्धिजीवी असतात, त्यांना श्रमजीवींची काय पर्वा आणि काय माहिती असते धरातळाची. पण आमच्या विरोधात बोलणारे वेगवेगळ्या पातळीचे वेगवेगळे लोक असतात आणि त्यातले ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा सच्चाई कळते त्या वेळेला ते पूर्ण बदलतात. मी एक उदाहरण तुम्हाला देते, आजचं नाही आधीचं, अनेक वर्षापूर्वीपासून भरत झुंझुनवाला नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकवत होते आणि त्यांचा इंडियन एक्सप्रेस मध्ये रेग्युलर कॉलम चालायचा. त्या कॉलम मध्ये त्यांनी इतकं माझ्या विरुद्ध, आंदोलनाविरुद्ध लिहिलं, कारण त्यांना असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी विकास थांबवतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये माझं भाषण होतं. त्याही वेळेला विश्व हिंदू परिषदेच्या काही लोकांनी जो विरोध केला होता त्यालाही त्यांचा पाठिंबा होता असं मला नंतर कळलं. पण भाषण झालंच. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला रिटायर होऊन भरतभाई इथे आले, उत्तराखंडामध्ये अलकनंदा नदीच्या काठी वरून बघितलं आम्ही, जेव्हा केदारनाथ हादस्यानंतर आम्ही रिलीफला गेलो होतो तेव्हा, तर त्यांचा छोटासा बंगला असा नदी काठी. तर तिथे येऊन राहिल्यानंतर त्यांनी संपूर्ण उत्तराखंडची परिस्थिती पाहिली की मोठमोठे पॉवर प्रोजेक्ट्स आणि त्यांनी काय होत आहे, आणि ते पाहिल्यावरती ते धडकलेच. आणि मग ते इतके बदलले की त्यांनी सगळ्या उत्तराखंडाच्या प्रकल्पांवरती सुप्रीम कोर्टातून स्टे ऑर्डर घेतली आणि स्वतः उभे राहिले सुप्रीम कोर्टात. सत्याची ओळख झाली त्यांना तिथूनच. तेव्हा सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही म्हणतो तसं. पण आता या गेल्या काही काळामध्ये ज्यांनी विरोध केला आहे ते गुजरातचे राजनेते, जे आता केंद्रातले पण राजनेते आहेत. गुजरातच्या निवडणुकीमध्ये आता जी झाली त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की कच्छची मतं मिळणार नाही, कारण त्यांना फसवलं गेलं आहे. तिथे पाणी तर पोचलंय पण अडाणीच्या 4 बंदरांना गेलं, जिंदालच्या स्टीलला गेलं, गांधीधाम सारख्या तिथल्या शहरांना गेलं. पण कच्छच्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी जे एक मायनर कॅनॉल नेटवर्क बांधावं लागतं. कुठलाही कालवा तुम्ही काढलात तर मुख्य कालवा, मग शाखा कालवे, मग त्याच्या ट्रिब्युटरीज ब्रांच कॅनॉलच्या, मग त्याचं मायनर नेटवर्क, तेच शेवटी शेतापर्यंत पाणी पोचवत. पण कच्छमध्ये मायनर नेटवर्क बांधलंच गेलं नाही. आणि आजही पूर्ण गुजरातमध्ये सरदार सरोवरचं पाणी नेण्यासाठी हजारो किलोमीटरचं कॅनॉल नेटवर्क बांधणं बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये कच्छची मतं मिळणार नाहीत, यामुळे ती पार्टी धडकली. नंतर सौराष्ट्रामध्ये मायनर कॅनॉल नेटवर्क सारखे तुटतायत आणि तिथे पण कंपन्यांना पाणी दिलेलं आहे, पण शेतकऱ्यांना मूळ कॅनॉल मध्ये आपला पंप लावून पाणी आणण्यामध्ये हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे ते सुद्धा फार निराश. नंतर कोका कोला सारख्या कंपनीला खूप पाणी दिलं, पण अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाला पाणी नाहीये. वसाहतीत आजही लढावं लागतंय पाण्याचं. हे सगळं जे प्रकरण होतं, आणि धरणाच्या खालच्या बाजूला पण गुजरातचे 3 जिल्हे आहेत, 3 जिल्ह्यातली गावं आहेत, ते सुद्धा 6000 मच्छीमार यांनी आम्हाला बरोबर घेऊन मोठी रॅली काढली होती. सगळेजण नाराज आहेत, यांची मतं मिळणार नाहीत ह्या भीतीमुळे सरकारमध्ये बसलेले जे आहेत त्यांच्यामध्ये नरेंद्र दामोदरदास मोदी, JP नड्डा, भूपेंद्र पटेल गुजरातचे चीफ मिनिस्टर आणि अमित शहा, या सगळ्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आज ते सगळं खोटं साबित झालेलं आहे, कारण त्यांनी तेवढ्या पुरती मतं मिळवण्यासाठी जे केलं की आमच्यामुळे विकास थांबलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये कच्छ सौराष्ट्रचे शेतकरी नेते आमच्याकडे आले, अंकलेश्वरचे आले, आणि त्या सगळ्यांनी सगळी परिस्थिती आम्हाला सांगून हेच म्हटलंय आतापर्यंत की तुम्ही या, तुमच्याशिवाय आम्हाला लढणं शक्य नाहीये, तुमच्या आंदोलनाची आम्हाला साथ पाहिजे. कारण या एका धरणावर 4200 कोटी रुपये खर्च दाखवून जे लाभानीचं गणित होतं तेही सगळं ध्वस्त झालेलं आहे. 90,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. विचार करा, याच्याऐवजी जर विकेंद्रित जलनियोजन केलं असतं, 151 धरणं तर बांधायचं प्लॅन झालेला होता सौराष्ट्रामध्ये, आणि त्यांनी ते सगळं बाजूला केलं. असं खूप काही झालेलं आहे याच्यामध्ये. पण संघर्षामुळे पुनर्वसन हजारोंना मिळालं, गुजरातमध्ये 7-8 हजारांना मिळालं, महाराष्ट्रात 4 हजारांना मिळालं, मध्य प्रदेशामध्ये 35 हजारांना मिळालं. हो, तुमचं काम गुजरात असेल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या सगळ्या भागातल्या लोकांसाठी, जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी तुमचं फारच मोठं काम आहे.
खरं माझं तर नाहीये ते, त्यातून आता सामूहिकच आहे. त्याच्यामध्ये खास गोष्ट ही की फक्त भूमीधारक म्हणजे जमीन मालकांना शेतकरी मानलं जातं. समाज सुद्धा तसंच म्हणतो. शेतमजूर हा. ज्या महिला राबतात त्यांना शेतकरी मानलं जात नाही. आमचा मजूर आता आहे संयुक्त किसान मोर्चा आहे. दिल्लीला डेरा होता आणि हो. 750 किसान शहीद झाले. आमचं म्हणणं आहे की शेतकरी या व्याख्येमध्ये सगळे यायला पाहिजेत. परंतु हे सगळं नाकारताना त्या भूमिहीनांना काही मिळत नाही पुनर्वसन. आम्हाला प्रत्येक भूमिहीन कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांचा अजूनही आदेश येऊन सुद्धा संपूर्ण पुनर्वसन झालंय असं नाही, म्हणून आमचा लढा चालूच आहे. आजही पुनर्वसनाचे जे बाकी लोक, पण कुंभारांना जमीन द्यावी लागेल, नावडीवाल्यांना जेटीज बनवाव्या लागतील, नाव लावायचे कुठे आणि त्यांना सर्टिफिकेट त्यांची देऊन सोय तर व्हायला. मोठमोठे क्रूज येतील आणि त्यांना विस्थापित त्यांचा तर असं प्रत्येकासाठी आम्हाला लढावं लागलेलं आहे. वेगवेगळ्या घटकांसोबत तुम्ही काम करत आहात मॅडम. आत्ताच आपण किसान आंदोलनाचा उल्लेख केलेला आहात, त्याच्यामध्ये तुम्ही तसल्या थंडीत तुम्ही तिथे होतात, रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. तो अनुभव तुमचा काय होता? मजुरांनी जास्त लढा दिला, पण मी हे तुमचा चेहरा जो होता की एक आक्रमक चेहरा त्यांना मिळाला आणि त्यातून तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे, त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? पंजाब की सेना तो सरदार गोविंद सिंग की सेना आहे आणि त्यांनी जेवढं त्याच्यामध्ये ताकद लावली आहे. पंजाब आणि हरियाणा, तिथे छोटू राम होते, तिथे चौधरी सरण सिंग होते, या सगळ्यांच्या प्रेरणेने ते लढतच राहिलेले आहेत. आणि गुरु नानकांची प्रेरणा होती की 20 रुपये वडिलांनी दिले आणि हे चांगल्या कार्यासाठी वापर तुझ्यासाठी. तर त्यांनी तिथे केवळ भुकेल्यांना जेवण खाऊ घातलं आणि हाच सगळ्यात चांगलं कार्य. तर तिथून जी लंगर सेवा चालू झाली ती सबंध लंगर सेवा त्या 5 बॉर्डर्स वरती चालू होती. म्हणजे सिंगूच्या 2 बॉर्डर्स, टिकरीच्या 2 बॉर्डर्स, नंतर गाजीपूरची बॉर्डर, शहाजहानपूरची बॉर्डर. त्यामुळे सगळ्या सीमांना घेरणं हे पण का झालेलं होतं की ज्या वेळेला आम्ही खरं म्हणजे रामलीला मैदान मागितलं होतं, सरकारने देता देता ते नाकारलं. मग आमचे तर सगळीकडून निघालेच होते, आम्ही पण निघालो होतो इथून महाराष्ट्र मध्य प्रदेशचे लोक शेकडो. आम्हाला तर उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती थांबवलं. मग रात्रभर पाऊस असताना सुद्धा आम्हाला तिथे झोपावं लागलं. हे सगळं करत करत सगळे जे पार आलेले होते त्यांनी मग आम्ही निर्णय असाच घेतला की बाई आपण त्या सीमेवरतीच आता डेरा घालायचा. हे जर आम्हाला दिल्लीत प्रवेश करू देत नाही तर आम्ही दिल्लीला घेरणार. पण त्यामुळेच एवढं मोठं आंदोलन झालं आणि त्यामुळेच मोदीजींना झुकावं लागलं आणि आम्हाला झुकवावं लागलं. ते निवडणुकीच्या अगदी तोंडावरती निवडणूक आलेल्या होत्या. निवडणूक तोंडावर असताना, पंजाबची निवडणूक तोंडावर असताना तिथे त्यांना धक्का तर बसलाच याचा. परंतु पूर्ण त्यांची हार झाली नाही आणि पूर्ण जीत आमचीही झाली नाही. पण ते 3 कायदे परत केल्यामुळे सरकार जे कॉर्पोरेटीकरण, कंपनीकरण शेतीसारख्या क्षेत्रात घुसवायला पाहत होतं. शिक्षणाची वाट लागलेली आहे, आरोग्याची वाट लागलेली आहे, गरिबांना सेवा सहजासहजी मिळत नाही. पण शेतीसारख्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट केलं, त्यामुळे आम्हाला विरोध करावा, खीळ बसली ते आणि त्यामुळे एक जन आंदोलन एक वेगळी हिंमत मिळाली असं म्हणावं चालेल. हो, जन आंदोलनाने तिथून आपण पाहतोय एक 10-15 वर्षामध्ये जन आंदोलन कमकुवत होत चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? कसं पाहता तुम्ही इकडे या प्रश्नाकडे? जन आंदोलन दोन्ही बाजू आहेत. एक तर जन आंदोलन जर इतकी कमकुवत असती तर आंदोलनकारींना आंदोलनजीवी अशी चांगली उपाधी दिली त्याचं आम्ही स्वागत केलं. पण ते म्हणत जेलमध्ये घालावं लागलं नसतं. जेल में कोई बिल्ली को नहीं डालते हैं ना, शेरनियों को ही डालते हैं. तर त्यामुळे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. आमची घोषणा प्रत्येक वेळेला साबित होत राहील. तर त्यामुळे एका बाजूला आज आपण पाहिलं तर असा दबाव आणणं, प्रभाव टाकणं आणि त्यातून लोकांना घाबरून म्हणजे बुद्धिजीवींसारखं श्रमजीवींनाही घरात बसायला भाग पाडणं किंवा जाती आणि धर्माच्या नावाने तुकडे तुकडे करणं, आम्हाला तुकडे तुकडे गँग म्हणणं आणि तुकडे तुकडे करणं, हे सगळं जे चाललेलं आहे त्याचा काही परिणाम झाला आहे आंदोलनकारीत्व या मुद्द्यावरती. पण आजही काही आंदोलनं थांबलेली नाहीत आणि थांबू शकत नाहीत. कारण शेवटी आंदोलनजीवी आम्ही उपाधी का स्वीकारते की आंदोलन हा
जगण्याच्या अधिकारासाठी होय. मिळवण्यासाठीचा एक महत्वाचा आणि लोकशाहीचा एक महत्वाचा आधार तो भाग आहे. आधार आणि आहे. त्यातून संघर्ष करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने सुद्धा दिलेलं आहे. हो. आणि गांधींचा सत्याग्रह अगदी चंपारण त्याच्याच पासून पासून. सुरू झालेला आणि बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेची देण, महात्मा फुलेंचा बहुजन समाजासाठीचा त्याग, सावित्रीबाईंचा आणि फातिमा त्यातून. शेखचा, सगळ्यांनी जे काही केलेलं आहे. आणि आझादी आंदोलनामध्ये अगदी मंगल पांडे आणि ओबेदुल्ला हो, हो. यांची जान गेली, अशफाकुल्लाची गेली, कुणाची तिथून नाही कोणाचं आहे? आदिवासी सगळेच. बिरसा मुंडा, टंट्या भिल सगळे जेलमध्ये मारले गेले. ह्या सगळ्यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आणि आत्ताची जी परिस्थिती लोकांना भोगावी लागते, आदिवासींना, दलितांना. आता गडचिरोलीमध्ये जर संपूर्ण चंद्रपूर आणि गडचिरोलीचं क्षेत्र जर यांनी लोखंडाच्या लोह खाणीसाठी खाणीसाठी, हो, म्हणून हो. जर कब्जेत घ्यायचा प्रयत्न करत असेल राहू. तर तिथे तोडगट्ट्याला 250 दिवस धरणं आदिवासींनी चालवलं आणि आता त्यांनी ते उघडून टाकलंय. पण आमचा जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय त्याला पाठिंबा देतोय आणि आम्ही सोडणार नाहीच. आणि ते का चाललेलं आहे? त्यांना त्याच्याशिवाय जगणंच शक्य नाही. तेव्हा नर्मदेच्या खोऱ्यात सुद्धा आता जे काही काम उरलेलं हो, हो. आहे आणि आता जी सरकारची पोलखोल झालेली आहे, ती घेऊन पुढे जाणं हे आमचं कर्तव्यच आहे. हो. त्यामुळे सगळीकडे आज आंदोलन चाललेलं आहे. शहरी गरिबांचं चाललेलं आहे. आमचं घर बचाव घर बनाव आंदोलन आहे. बरं. मुंबईतच नाही, आता आमची जवळजवळ 12 राज्यातले सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन संपूर्ण आयोजन झालेलं आहे की शहरी गरिबांसाठी, गरीब म्हणजे श्रमानी धनिक, हा. पैशानी गरीब, अच्छा. अशांसाठी त्यातून, आपण हा. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. तसंच आमचं ट्रेड युनियन आहे श्रमिक जनता हो, हो, ते पण आहे. हो. आता बार्शीतले सफाई कामगार आलेले होते. आमच्या ठाणे, कल्याण सगळ्या महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांची लढत चालू आहे. हो, हो. आम्ही किमान वेतन कुठे घेतलं, कुठे त्यांना कामावर घ्यायला लावलं, जे ठेकेदारांच्या विरुद्ध आम्ही त्यांना उभं आवाज केलं. उठवला आणि त्यांना बाजूला करायला लावलं. खूप काही चालू आहे. पण अगदी शिक्षण क्षेत्र असो, रेल्वे असो, कारखाने असो, सगळीकडे जी ठेका मजदुरी चालली, त्या ठेका मजदुरीमध्ये इतकं भयावह शोषण आहे की शहीद भगतसिंगांनी त्याबद्दल लिहिलेलं होतं की हिंसेने कधीही शोषण थांबणार नाही. ते त्यातून आज शांत. इथे चित्र आहे. म्हणून आम्हाला या सगळ्या पातळ्यांवरती आणि सगळ्या वेगवेगळ्या बॅनर्स खाली सगळे वेगवेगळे मुद्दे घेऊन लढावण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि अशी आमचंच नाहीये, अनेक जन आंदोलन जी चाललेली आहेत, उत्तर पूर्व भारतापासून ते केरळ आणि तामिळनाडू पर्यंत वेगवेगळे पक्ष जिथे जिथे सत्तेवर आहेत तिथे जर त्यांनी अडाणींनाच आणलं किंवा मोठी धरणच बांधली आणि शहरात सुद्धा वस्त्या उधळून लावल्या आणि बिल्डरांना कोट्यावधींचा लाभ दिला तर लोक लढ्याशिवाय कसे जगणार? हे सगळं चालूच आहे. त्याच्यात महिलांचं मुख्य योगदान राहिलेलंच आहे असं. आणि मॅडम खरं तर अफेक्टेड जे लोक असतात, परिस्थिती म्हणा किंवा प्रशासन किंवा तिथलं स्थानिक सरकार जे आहे, एखाद्या प्रकल्पग्रस्त जी लोक आहेत ते आवाज उठवण्यामध्ये कमी पडतात, घाबरून असेल किंवा त्यांची ती परिस्थिती असेल, तर अशी लोक न घाबरता जन आंदोलन उभं करावं याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्ते म्हणून जे आपलं आयुष्याचा मोठा भाग या कार्याला द्यायचा असा निर्णय नाही, संकल्प घेऊन करतात. त्यांनी खरं हे ठरवायला पाहिजे की हम न डरेंगे न डराएंगे, आगे बढ़ते जाएंगे. हाही आमची नारा नाही, संकल्प आहे. जर अशा प्रकारचं मध्यस्थीची भूमिका निभावणारे जे कार्यकर्ते असतात, जे सरकार आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध स्थापित करतातच, पण समाज आणि हे भुक्तभोगी कुठले प्रकल्पग्रस्त असतील, कुठे उद्ध्वस्त झालेले विस्थापित असतील, कुठे वंचित असतील, कुठे शोषित पीडित असतील, कुठे दलित म्हणून नाकारलेले असतील, कुठे आदिवासी म्हणून अस्वीकार केलेले असतील, आणि महिला या तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये या सगळ्यांच्या बरोबर काम करणारी यातल्या एक किंवा अनेकांच्या बरोबर हे कार्यकर्त्यांची अशी फौज ही आवश्यक असते. आणि त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तरीकेने आणि अत्यंत प्रभावी रणनीती आखून स्वतःला झोकून देऊन जर काम केलं तरच कार्य सफल होतं. म्हणजे अन्याय होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे.
आज जर कॉर्पोरेट लॉयर बनणार, कॉर्पोरेटच्या एखाद्या संस्थेमध्येच मी नोकरी शोधणार, असं जर MSW म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क झालेले सुद्धा म्हणत असतील, हो, हो. तर मग धरातळावरती काम करणारे कार्यकर्ते कुठे? डॉक्युमेंटेशन चालतं, डिजिटलायझेशन होतं, मीडियामध्ये जातात, सगळ्या लेखन गोष्टी करतात, परंतु धरातळावरती संघटित शक्ती उभी करणं याच्यासाठी सुद्धा मेहनत करावीच लागते. पण हे करत असताना स्थानिक जे उभे राहतात नेतृत्व म्हणून, ज्याच्यात महिला असतात, ज्याच्यात मच्छीमार असतात आमचे, त्यांनी कॉपरेटिव्ह सोसायटीज बनव, त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तेव्हा केवळ बाहेरून आलेले कार्यकर्ते ज्यांना अर्बन नक्षल म्हणून धडकावता येतं सहज असतं, पण जर स्वतः भुक्तभोगी असलेल्यांमधलं नेतृत्व उभं राहिलं तर त्यांना टाळता आणि नाकारता येत नाही, आणि ते जास्त महत्वाचं असतं. पण त्यांनी सुद्धा अभ्यास पूर्ण रीतीने काम उतरला करणं पाहिजे हे आवश्यक असतं. आणि म्हणून आम्ही कमी पडतो कधी तर आम्हाला स्वतःच्या वरती प्रश्न विचारून आपला मार्ग नक्की करावा लागतो. जीवनशाळेबद्दल काय सांगाल म्हणून, काय संकल्पना? जीवनशाळा तर आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली महाराष्ट्रातल्या गावांपासून, सातपुडा ती जी आधी धुळे जिल्ह्यात होती, आता नंदुरबार जिल्ह्यातली गाव आहेत, तिथे एकही शाळा नव्हती त्या 33 गावांना. आणि आम्ही शोध घेतला तर पाहिलं तर 13 शाळा तर कागदावर होत्या, आणि शिक्षक यायचे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी झेंडा फडकवायचे. त्यांचे रेकॉर्ड तपासले तर 4थी मध्ये मृत व्यक्तींची नावं होती, जे जाऊन 10-10 वर्ष झालेली होती. हे सगळं खोटं कागदी चाललं होतं, आणि त्याच्यामध्ये पैसा बोलत आहे, पैसा बोलत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला प्रकल्पग्रस्त होणार, विस्थापित होणार म्हणून ज्या वेळेला संघटन उभं राहत गेलं आणि सत्याग्रह सुरू झाले, तेव्हा पहिला मणिबेली गावातला सत्याग्रह सुरू झाला. सत्याग्रह म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही पाणी भरलं तर आम्ही तिथेच जीव देऊ, पण आम्ही हटणार नाही असं म्हणून तिथे आम्ही सगळ्यात खाली सत्याग्रहाचं केंद्र बांधत होतो, आणि देशभरातले लोक तिथे येत होते. आणि त्या सगळ्या सत्याग्रहाच्या दरम्यानच जी काही चर्चा होत होती त्याच्यामधून तिथले भूमी अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार, स्वास्थ्याचा अधिकार, हे सगळे मुद्दे आले. म्हणून मग शेवटी निर्णय घेतला की आपण आता आपल्याच शाळा चालवायच्या. कारण आम्ही सगळा चौकशी करवली, सगळे शिक्षक कागदावर होते, ते सस्पेंड झाले, हे सगळं होऊन सुद्धा शाळा चालत नव्हत्या. आणि जर विस्थापित व्हावं लागलं तर समाजाला तोंड कसं देणार, आपली पुढची पिढी कशी जगणार, याबद्दल आदिवासी पण आमचे डाये ज्यांना आम्ही म्हणतो, मोठे मोठे बुजुर्ग, ते सुद्धा चिंतित झाले. म्हणून मग आम्ही पहिली शाळा काढली, आणि त्या शाळेचं उद्घाटन होतं तेव्हा डोंगर चढता चढताच मला सुचलं की आता नाव काय द्यावं, तर मग जीवनशाळा नाव दिलं. कारण आश्रमशाळा म्हणजे सुद्धा एक बंदिस्त असं वाटतं की समाजापासून तुटलेलं शिक्षण कार्य, तसं असतं कामा नये. आपल्या जीवनाचा भाग ती शाळा झाली पाहिजे, आणि ती शाळा हे कम्युनिटीचं केंद्र झालं पाहिजे, आणि त्या शाळेमधलं शिक्षण हे जीवनविषयक शिक्षण असलं पाहिजे. म्हणून आमची मुलं आज जी काही करतात त्यांचं तुमच्या हातात फोल्डर दिसतच आहे, ते सगळं आता फेब्रुवारी मध्ये आमचा बाल मेळावा होणार आहे तळोदा तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तर तिथे तुम्ही आलात तर तुम्हाला कला, नृत्य, नाट्य, गीत, मातीकला, वेगवेगळ्या स्पर्धा, वेगळी संकल्पना आहे मॅडम, खूप छान संकल्पना आहे ती. खरं तर शिक्षण असेल, आरोग्याच्या सुविधा, त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. हे सगळं होत असताना मेधा पाटकर थकलेले आहेत का, काय सांगायला याबद्दल? एक व्यक्ती नाहीच आहे काम करणारी. आता स्वास्थ्याच्या बद्दल महाराष्ट्रात जे काही काम चाललंय ते आमचे कार्यकर्ते लतिका राजपूत, चेतन साळवे हे करतायत. वेगवेगळे आता पुनर्वसनाचं कार्य सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर लढावं लागतं. जे भूतपूर्व न्यायाधीश आम्ही अपॉइंट करून घेतलेले आहेत प्रत्येक राज्यात, त्यांच्या पुढे जावं लागतं. मला आता मिल मजदुरांच्या केसेस या इंदोर हायकोर्ट मध्ये चालवाव्या लागतात. तर मी चालवून आले, आणि आता परत 7 फेब्रुवारीला आहे. तेव्हा हे सगळं कार्य सगळ्यांनी मिळूनच करावं लागतं. जर का आपल्याला चांगली कार्यकर्त्यांची टीम मिळाली नाही तर भार वाढतो, हे नक्कीच. आणि आज असं झालेलं आहे की जे सुशिक्षित आहेत, जे शहरी आहेत, जे ते इंटर्न्स म्हणून येतात, सर्टिफिकेट घेतात, जातात, आम्हाला मदतही करतात तेवढ्या काळात, पण 1 महिना 15 दिवस अशाने काय काम होणार. त्यामुळे जे आम्हाला आवश्यक वाटतं ते तिथे येऊन स्वतःला झोकून देऊन काम करणारे
असे मिळणं आज कठीण झालेलं आहे. कारण एकतर मी फंडेड त्याच प्रश्नाकडे येणार होतो. खरं तर मुलं शिकतात आणि त्यांच्या पद्धतीने शिक्षण घेऊन ते बाहेरही पडतात, पण समाजासाठी आपण काहीतरी करावं किंवा समाजाचं देणं आपण लागतो याविषयी विचार न करता मुलं कॉर्पोरेट फील्डमध्ये जातात आणि नोकऱ्या करतात. इतकंपर्यंत त्यांचं जग आहे. महाराष्ट्राला खूप मोठा वारसा मोठे आहे. पगार. तर अशा मुलांना किंवा अशा तरुणांना तुमचं काय सांगणं आहे, काय सांगाल? आमचं हेच सांगणं आहे की ज्यांना समता, न्याय अशी जी बंधुत्व मूल्य आहे. आहेत, बंधुता, भगिनीत्व पण म्हणते मी, अशी जी मूल्य संविधानामध्ये नोंदवून ठेवलेली आहे. शेवटी संविधान बडा कायदा आम्ही म्हणतो आदिवासींच्या समोर. तर या बडा कायदा बाजू में रखने वाली बडी बँक, विश्व बँक ही येणार आणि ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय पुंजीसाठी जी G20 मध्ये पण करार होतात. लोकशाही प्रक्रिया काही चालवायची नाही. आपल्याला कल्पनाही नाही काय काय ठराव झाले आणि ते अचानक आक्रमण करतात जगण्याच्या अधिकारावर, साधनांवरती, पिढ्यानपिढ्यांच्या गावांवर, वस्त्यांवरती. त्यावेळेला लोकांना समता आणि न्याय मिळत नाही. याबद्दल ज्यांना मनामध्ये दुःख वाटतं, ज्यांना वाटतं की हे फार गंभीर प्रकरण आहे, हे संविधानाच्या विरोधात काय मानवीयतेच्या विरोधात आहे आणि आपलं कर्तव्य आहे काही करण्यात, अशी काही तरुण मुलं तरी नक्की असतात. आता अनुप रंगोले आर्किटेक्ट म्हणून, तर त्यांनी ज्या पर्यायी टेक्नॉलॉजीचं ज्ञान घेतलंय तेच अंमलात आणायचं म्हणून ते मागे लागलेत. अजून ते होतच नाहीये. कारण लोकांना पण त्याची कल्पना येत नाही की रेती खाणीमुळे नद्या खतम होत आहेत, तर मग रेती शिवायची गृहनिर्माणाची गोष्ट आणि तंत्रज्ञान हे पुढे नेलं पाहिजे वगैरे वगैरे. प्रत्येक याच्यात पर्याय आहेत. पर्यायी विकासाचं भान हे तरुणांना येणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जर त्यांना आपल्या आयुष्याचं 1 वर्ष द्यायचं जरी त्यांनी ठरवलं तर त्यांनी स्वतःच्या वरती थोडं स्वतःला उचललं पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या व्यक्तिगत जगण्याच्या वरती. आणि या कार्यामध्ये आपण उत्साहाने उडी घेऊ. तर मग त्यांना काही महिने बघता बघता आमच्याकडे सुद्धा 1 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी आले आणि 10 वर्ष राहिले, असंही झालेलं आहेच, नाही असं नाही. देव पाहावेसे आलो, देवच होऊन बसलो म्हटल्यासारखं. ते सगळं तरुणांना आज करणं आणि त्यांना तसं प्रेरित करणं, त्यांच्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, खूप मोठा वारसा आहे आपल्याकडे. हा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ज्यांच्या योगदानाच्या काय जीवनदानाच्या विरोधामध्ये आज प्रचार चालतो, तो प्रचार किती खोटा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना हे समजावणं आणि मग त्यांना यातून एक उत्साह येईल अशा प्रकारचा कार्याचा अनुभव देणं, हे सगळं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही माध्यम करते म्हणून करू शकता, आम्ही कार्यकर्ते म्हणून करू शकतो आणि हे जितकं करू तितकं थोडंच आहे. नक्कीच मॅडम, खरंच वेळेअभावी आपण तुम्हाला या ठिकाणी मी थांबवतो, त्याबद्दल क्षमस्व. आपण वेळात वेळ काढून जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबारमध्ये आलात तेव्हा आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आणि सोलापूरकरांच्या वतीने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. मीही आभार आणि धन्यवाद मानते, कारण जनतेचं राज्य हे तर आमची संकल्पना नाही, स्वप्न आहे. आणि आज जर लोकशाहीचे जे मोर्चे, विधानसभा, लोकसभा हे जर धड चालतच नसतील, तिथे 3 मिनिटात कायदे बदलत असतील आणि कायदे सगळे श्रमिकांच्या विरोधी, 4 कमजोर, 29 रद्द करून, किंवा शेतकऱ्यांच्या विरोधी, महिलांच्या विरोधी, या सगळ्या हे जर होत असेल तर मग खरोखर जनतावादी, जनवादी, समाजवादी अशी भूमिका घेऊन माध्यम चालवणं यांची गरज आहे. आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलं नसताना तुम्ही हिमतीने आमच्यासारख्या अर्बन नक्षल्स, आता नक्षलवादी कधी अर्बन होते का, ज्यांना नक्षलवाद म्हणजे काय माहिती नाही, कुठल्याही उपमा देतात, आम्ही ते स्वीकारतो. धन्यवाद. सोलापूर जिल्ह्यामध्ये रेतखाणी थांबवणाऱ्या आमच्या आकाश दळवी सारख्या अत्यंत दलित पण निस्वार्थी, स्वतः पंच म्हणून निर्दलीय निवडून आलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो किंवा पारध्यांवरती हल्ले होतात, त्यांना पालीवरती राहून सुद्धा हत्या भोगाव्या लागतात. आणि सोलापूरचे श्रमिक सुद्धा आज लढतायत, सोलापूरच्या गरीब वस्त्यांवरती, पाण्या प्रश्नावरती बरेच प्रत्येक याच्यावर. मराठवाड्याचे तर प्रश्न आपल्याला माहितीच आहेत, परंतु त्यामध्ये सोलापूर फोकस करून तुम्ही हे सर्व प्रश्न जर उठवत आहात तर तुमचे आभार मानावे तितके थोडेच. थँक्यू सो मच. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत
हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.